बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। मी सध्या बुलढाणा तालुक्यातल्या वरवण गावामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर वरवण गावामध्ये सुद्धा नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। वरवण गावामध्ये जवळपास 4 ते 5 पाणी पुरवठ्याची योजना झालेली आहे, मात्र ग्रामस्थांना अद्यापही पिण्याचं शुद्ध पाणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळत नाही। अशा पद्धतीनं ग्रामपंचायतीमध्ये ठिकाणी लावलेले आहे। टँकरनं पाणी पुरवठा या ठिकाणी केला जातो आणि टँकरचं पाणी या विहिरीमध्ये टाकल्याच्या नंतर परत त्याचा उपसा करून अशा ज्या ठिकाणी टाक्या लावलेल्या आहेत त्या ठिकाणी पाणी टाकलं जातं आणि तिथून जे महिला जे आहेत, नागरिक जे आहेत, आपल्या घरी पाणी घेऊन जातात। मात्र जे पाणी महिला आणि नागरिक घरी घेऊन जातात ते पाणी शुद्ध नसल्यामुळं नागरिकांची नाराजी आहे, कारण की त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर नाहीये। सरळ जे पाणी आहे ते धरणातून या विहिरीमध्ये टाकलं जातं आणि नंतर हे जे महिला आणि नागरिक जे आहेत आपल्या घरी घेऊन जातात। ग्रामपंचायतनं आरो फिल्टर सुद्धा बसवलाय, मात्र ते पाणी विकत नागरिकांना घ्यावं लागतं। 5 रुपयामध्ये तो हंडा आहे, तो हंडा भरून नागरिकांना पाणी जे आहे ते घेऊन जावं लागतं। जिल्ह्यामध्ये एकंदरीत पाहिलं तर जवळपास 17 टँकरनं पाणी पुरवठा जिल्ह्यामध्ये केला जातोय आणि 58 विहिरी जे आहेत त्या अधिग्रहित केल्यात। म्हणजे पाणी टंचाईवर जे काही नियोजन करायचं होतं प्रशासनाला त्यांनी नियोजन केलंय, मात्र अनेक ठिकाणी पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवलेली आहे। नागरिकांना 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर पाणी आणावं लागतं। मात्र हे वरवण जे गाव आहे त्या गावातील नागरिकांना अशा पद्धतीने या टँक मधून नळाद्वारे पाणी आपल्या घरी घेऊन जावं लागतं। नळाला जरी पाणी येत असलं मात्र ते शुद्ध पाणी नसल्यामुळं नळाचं पाणी नागरिक पित नाहीत। काका, काय समस्या आहे गावची? पाणी मिळते का शुद्ध तुम्हाला? शुद्ध पाणी मिळत नाही। जनतेचे जे हाल होत आहेत म्हणजे चांगले एकदम म्हणजे असं त्रस्त झालेले आहेत। आणि जे धरणातून जे पाणी पुरवठा केला जातो 10-15 दिवसानंतर, तर ते डायरेक्ट गढूळ पाणी आणि ते आंघोळीसाठी, आणि लहान मुलांच्या आंघोळी जर करायच्या तर त्यांच्या तोंडातही जाऊन ते होऊ शकतं काही इन्फेक्शन वगैरे, असं बऱ्याच समस्या आहेत अशा। आणि ती जी पाईपलाईन रखडलेली आपली याची कोणतं आपलं जहाज, तर ते जर काम पूर्णपणे झालं तर गावाची समस्या कायमस्वरूपी निघून अनेक योजना झाल्या तुमच्या गावामध्ये, पण शुद्ध पाणी मिळत नाही का? रखडल्या योजना? आता ते काय सरकारचं काय जे असेल ते त्याच्यामुळे नाही केलं गेलं। कधी ग्रामपंचायतनं म्हटलं नाही? ग्रामपंचायतले काय म्हणून काही फायदा नाही, काही विशेष नाही। साधारण शुद्ध पाणी मिळतं गावाला? कधी कधी येतं पाणी? पाणीच नाही शुद्ध पाणी ना। आता या आरोचं पाणी जे इथं 5 रुपये नाणं टाकून पाणी मिळतं, तर ते सुद्धा पूर्ण पुरवठा होत नाही पूर्ण गावाला, गाव मोठा असल्यामुळं। तर ही जी योजना आहे पूर्ण, हे जर रखडलेलं काम आहे, यांनी जर प्रशासनाने लक्ष घातलं किंवा गावकरी मंडळी यांनी लक्ष घातलं तर पूर्ण गाव पाण्यामध्ये समस्येतून मुक्त होईल आणि ते त्यांनी करावं। सध्या आता जे पाणी येतं या विहिरीमध्ये पूर्ण येतं पाणी, हे धरणामधून, आणि या फिल्टरचं जे म्हणजे वेस्टेज पाणी आहे ते याच्यामध्ये पडतं आणि ते पाणी वापरण्यासाठी या गावकरी मंडळीला मिळतं। तर हे जर कायमस्वरूपी याच्यावर स्रोत पूर्ण केला, कोणता आहे तो जलजीवनचा, हा एवढा मोठा खर्च केल्यानंतर हा आता एवढ्या वर्ष 50 वर्षापूर्वी जी पाणी टंचाई आहे आजपर्यंत जर आम्ही या युगामध्ये जगतो आजपर्यंत निघत नाही, तर याला प्रशासनाच जबाबदार आहे। तर प्रशासनाने किंवा जे काही अधिकारी आहेत यांनी पूर्ण लक्ष द्यावं आणि गावाला पाण्याची समस्या मिटवून द्यावी, याच्यापेक्षा काय मागणी काहीच नाही। नक्की जवळपास कोट्यवधी रुपयाची जी योजना आहे ग्रामपंचायतला या ठिकाणी मिळालेली गावकऱ्यांसाठी, मात्र ती योजना सुद्धा अपूर्ण आहे आणि त्यामुळं या गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाहीये। दररोज पाणी मिळत नाही। अक्षरशः म्हणजे ज्या धरणावरून ही योजना होती येळगावच्या त्या ठिकाणी मुबलक पाणी आहे धरणामध्ये, मात्र योजनाच अपूर्ण आहे, त्यामुळं ग्रामस्थांना पाणी मिळत नाही। परिणामी विकत पाणी घ्यावं लागतं। आपण जर पाहिलं तर हे जे ग्रामस्थ आहेत सकाळपासनं पाणी भरताना दिसत आहेत, कामाला जाता येत नाही, मजुरी बुडती, अशा पद्धतीची परिस्थिती सध्या या वरवण गावची आहे। तात्काळ ज्या योजना रखडल्यात आणि अपूर्ण आहेत किंवा ज्या योजना बंद पडलेल्या आहेत त्या सुद्धा दुरुस्त कराव्या आणि नागरिकांना शुद्ध पाणी कसं मिळेल याकडे सुद्धा प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.